मेष राशी शनिवार विशेष। मेष राशीच्या जातकांनी आज हे एक काम नक्की करा, सर्व संकटे दूर होतील। नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात सध्या खूप संघर्ष सुरू आहे का? कष्ट करूनही यश हातातून निसटून जाताय का? लक्षात ठेवा, आज शनिवार 9 मे 2026 आणि आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देऊ शकतो, कारण साक्षात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि शनिदेवाच्या न्यायाने मेष राशीच्या नशिबाचे बंद दार उघडण्याची वेळ आली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं काम सांगणार आहे जे केल्यावर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे कापरासारखी उडून जातील। हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या जगण्याची नवी उमेद आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती ठरेल। चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूचा सविस्तर आढावा। व्यक्तिमत्व। मेष राशीचे लोक म्हणजे अग्नितत्वाचे आणि जिद्दीचे, पण गेल्या काही दिवसांपासून तुमच्या या जिद्दीला कुणाची तरी नजर लागली आहे असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं मन शांत नाहीये, सतत डोक्यात विचारांचे चक्र सुरू आहे। लोकांच्या नजरेत तुम्ही खूप कठोर दिसता, पण आतून तुम्ही तितकेच हळवे आहात। तुमची हीच भावुकता कधी कधी तुमची कमजोरी ठरते आहे। आज शनिवारी स्वतःला वचन द्या की तुम्ही पुन्हा एकदा उभं राहणार आहात। तुमची निर्णय क्षमता हीच तुमची ताकद आहे। तुम्ही अन्यायाविरुद्ध लढणारे आहात, पण कधी कधी तुमचा राग तुमच्याच आडी येतो। या रागावर नियंत्रण मिळवणे हेच तुमचे या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे। या महिन्यात 5 चुका टाळायला हव्यात। पहिली चूक म्हणजे घाईघाईत घेतलेले निर्णय। या महिन्यात तुम्हाला कमालीचा संयम ठेवावा लागेल। घाईत घेतलेला कोणताही छोटा निर्णय भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकतो। दुसरी चूक म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे। विशेषतः पोटाचे विकार आणि उष्णतेचे त्रास तुम्हाला सतावू शकतात, त्यामुळे खानपानावर नियंत्रण ठेवा। तिसरी चूक म्हणजे गुप्त गोष्टी उघड करणे। तुमच्या मनातल्या योजना किंवा गुपिते प्रत्येकाला सांगू नका, कारण लोक तुमच्या शब्दांचा गैरवापर करू शकतात। चौथी चूक म्हणजे कर्जाची देवाणघेवाण। या महिन्यात कोणालाही मोठी रक्कम उसणे देऊ नका, अन्यथा ती परत मिळवण्यासाठी तुम्हाला खूप कसरत करावी लागेल। पाचवी चूक म्हणजे रागाच्या भरात कोणालाही अपशब्द वापरणे, कारण शब्द एकदा तोंडातून निघाले की ते परत घेता येत नाहीत आणि तुमचे जवळचे नातेवाईक तुमच्यापासून दुरावू शकतात। धन कुटुंब वाणी। तुमच्या कुटुंबात सध्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतील तर आज शनिवारचा दिवस शांततेचा आहे। तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण तुमचे स्पष्ट बोलणे समोरच्याला बाणासारखे टोचू शकते। आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर धनलाभाचे योग प्रबळ आहेत, पण पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने तो अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे। कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा, विशेषतः वडिलांचा सन्मान करा। त्यांच्या आशीर्वादानेच तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील। वाणीतील गोडवा तुम्हाला अशक्य गोष्टी शक्य करून देईल, त्यामुळे आज कोणाशीही बोलताना शब्द तोलून मापून वापरा। पराक्रम, परिश्रम, प्रवास। तुम्ही खूप मेहनत घेताय, पण फळ मिळत नाहीये असं वाटतंय का? निराश होऊ नका। मेष राशीच्या जातकांसाठी परिश्रम कधीच वाया जात नाहीत। तुम्ही घेतलेला प्रत्येक कष्ट हा भविष्यात सोन्यासारखा उजळून निघेल। या महिन्यात छोटे प्रवास घडतील, पण ते प्रवास तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा देऊ शकतात। प्रवासात आपल्या सामानाची आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्या, कारण विसरभोळेपणामुळे नुकसान होऊ शकते। पण हाच प्रवास तुम्हाला नवीन ओळखी आणि व्यवसायाच्या संधी देऊन जाईल। तुमची हिंमत हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे। वास्तू, वाहन, जमीन। घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहात का? अनेक दिवसांपासून घराचे किंवा जमिनीचे व्यवहार तांत्रिक कारणांमुळे रखडले असतील तर आता ते मार्गी लागण्याची वेळ आली आहे। नवीन वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे, पण वाहन चालवताना शनिवारी विशेष काळजी घ्या। अतिवेगामुळे धोका निर्माण होऊ शकतो। जमिनीच्या वादात शक्यतो पडू नका, कारण कोर्ट कचेरीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता ग्रहांची स्थिती दर्शवित आहे। वास्तूमध्ये शांती राहावी यासाठी आज घरात स्वामींचे तारक मंत्र लावा। शिक्षण, संतती, प्रणय। विद्यार्थ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक आहे। अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते आणि सोशल मीडिया किंवा मित्रांमुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे, पण पालकांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही परीक्षेत यश मिळवाल। मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावत असेल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल। प्रेम संबंधात थोडा तणाव किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो। एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा संवादावर भर द्या। जुन्या आठवणींना उजाळा देऊन नाते पुन्हा एकदा ताजेतवाने करा। आरोग्य, कर्ज, स्पर्धक। आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका। जुने आजार पुन्हा डोके वर काढू शकतात। विशेषतः हाडांचे, गुडघ्यांचे किंवा डोळ्यांचे त्रास जाणवू शकतात।
कर्ज फेडण्याची चिंता असेल तर स्वामींना साकडं घाला. अप्रत्यक्षित मार्गाने धनलाभ होऊन तुमचे कर्ज हलके होईल. स्पर्धकांपासून सावध राहा. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे पाय ओढणारे अनेक असतील, पण तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमचे शत्रूच तुमचे मोठेपण सिद्ध करतील, कारण ते तुमची बरोबरी करू शकत नाहीत. नोकरी व्यवसाय. नोकरीत पदोन्नतीचे किंवा बदलीचे योग आहेत. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील, पण सहकाऱ्यांच्या राजकारणापासून दूर राहा. व्यवसायात नवीन भागीदारी करताना सर्व कायदेशीर कागदपत्रे नीट तपासा. जर तुमचा व्यवसाय गेल्या काही दिवसांपासून मंदावला असेल तर काळजी करू नका. ही फक्त एक तात्पुरती मरगळ आहे. लवकरच तुमच्या व्यवसायात मोठी भरभराट होणार आहे. नवीन ग्राहक जोडले जातील. फक्त ग्राहकांशी व्यवहार करताना प्रामाणिकपणा सोडू नका. यश तुमचेच आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्ग. घरातील ज्येष्ठांनी आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. वेळेवर औषधे घ्या आणि सांधेदुखीचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. महिला वर्गासाठी हा काळ जबाबदाऱ्यांचा डोंगर घेऊन येईल. घर आणि ऑफिस अशी कसरत करताना मानसिक ताण येऊ शकतो, पण तुमच्याकडे असलेल्या संयमामुळे तुम्ही सर्व काही उत्तम सांभाळून न्याल. महिलांनी स्वतःच्या आवडीनिवडीसाठी आणि छंदासाठी थोडा वेळ काढायला हवा, कारण तुम्ही आनंदी राहिलात तरच संपूर्ण घर आनंदी राहील. भाग्य, शुभ संकेत आणि कर्म. तुमचं नशीब आता बदलणार आहे. अचानक धनलाभ किंवा रखडलेले काम पूर्ण होण्याचे शुभ संकेत मिळत आहेत. हे सर्व तुमच्या कर्माचे फळ आहे. तुम्ही भूतकाळात जे काही चांगले केले आहे तेच आता व्याजासह तुम्हाला परत मिळणार आहे. त्यामुळे सदैव चांगले कर्म करत राहा. कोणाचेही मन दुखावू नका किंवा कोणाला फसवू नका, कारण शनिवारचा दिवस हा शनिदेवाचा म्हणजे कर्माचा हिशेब करण्याचा दिवस आहे. तुमची नियत साफ असेल तर नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल. लाभ, व्यय आणि परदेश गमन. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या किंवा परदेशी कंपनीत नोकरी शोधणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी व्हिसा किंवा पासपोर्टची कामे आता वेग घेतील. खर्चावर लगाम घालणे आवश्यक आहे. चैनीच्या वस्तूंवर मोठा खर्च होऊ शकतो. गुंतवणुकीतून दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फक्त शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या नादात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. शुभ आणि ताणतणावाचे दिवस. 9 मे पासून सुरू होणाऱ्या या काळात तुमच्यासाठी 10, 15, 22 आणि 27 हे दिवस अत्यंत लाभदायी ठरणार आहेत. या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेतल्यास यश मिळेल. मात्र 5, 18 आणि 24 तारखेला थोडे मानसिक दडपण किंवा अप्रत्यक्षित खर्च येऊ शकतो. या दिवशी कोणताही मोठा व्यवहार करणे टाळा. ताणतणाव घालवण्यासाठी नियमितपणे ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि ध्यानधारणा करा. उपाय. आज शनिवारी मेष राशीच्या लोकांनी हनुमान चाळीसाचे 3 वेळा पठण करावे आणि शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पण सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावशाली काम म्हणजे आज सायंकाळी एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला काळे तीळ, काळे कापड किंवा अन्नदान करा. हे एक छोटेसे काम तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि दुःखे दूर करेल. ही स्वामींची ग्वाही आहे. दान करताना मनात कोणताही अहंकार ठेवू नका. शेवटी इतकंच सांगेन की संकटे कोणाच्या आयुष्यात येत नाहीत, पण त्या संकटांची लढण्याची ताकद फक्त स्वामींचे भक्तच ठेवू शकतात. मला माहीत आहे तुम्ही सध्या खूप एकटे पडला आहात. कोणीही तुमचे ऐकून घ्यायला तयार नाही, पण डोळे मिटून स्वामींना हाक मारा. ते तुमच्या सोबतच आहेत. रडू नका, कारण तुमचे अश्रू पुसायला ते स्वतः येणार आहेत. या विश्वासाने आजची रात्र शांत झोपा आणि उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर गरजू लोकांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगेन, कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तुमच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.